ईश्वरपूर शहरातील आजकाल 70 ओलांडलेल्या माजी विद्यार्थ्यांना एक मर्मबंधातली ठेव अशी एक घटना आम्ही तुमच्या समोर आणतोय। ती म्हणजे ईश्वरपूर शहरातील गांधी चौकातील राम मंदिरामध्ये 1ली ते 4थी असं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मर्मबंधातली ठेव आहे। ती म्हणजे आपल्या ईश्वरपूर शहरातल्या गांधी चौकात असणारं राम मंदिर। राम मंदिरामध्ये पूर्वी 1ली ते 4थीची शाळा भरायची। या शाळेच्या सुरुवातीला इथं जाधव सरांचं मुख्याध्यापक जाधव सरांचं ऑफिस होतं। त्यानंतर इथून पुढे आलो की इथं एक हॉल होता की या हॉलमध्ये वरती फळ्यांचं छत होतं आणि इथं पहिलीच्या 2 तुकड्यांचे वर्ग भरायचे। त्याचबरोबर पाठीमागे आपल्याला मंदिराचा नगारखाना दिसतोय। इथं सुरेंद्र बाबर सर 4थीचा वर्ग घ्यायचे। हा तो नगारखाना आहे, त्याला दगडी जिना आहे आणि इथं आपण विद्यार्थी वर जात होते आणि तिथं 4थीचा वर्ग भरत होता। त्याचबरोबर ह्या हॉलमध्ये सार्वजनिक कार्यक्रम म्हणजे सकाळची प्रार्थना, पाठीपूजन असे सगळे विधी आणि इथं व्हायचे। राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना इथं व्हायची। त्याचबरोबर या 2 वाटांमधून आत जायला पूर्वी रस्ता होता, पण आता काही पडझड झाल्यामुळे हे रस्ते बंद झालेत। याच्या पाठीमागं 2री आणि 3रीचे वर्ग भरायचे। मी आता उभारलोय तो राम मंदिराचा हा नगारखाना आहे। पण विद्यार्थ्यांनो, इथं तुम्हाला आठवतंय का बघा, इथं बाबर सरांचा 4थीचा वर्ग भरायचा। ज्या वेळेला वर्गामध्ये जागा अपुरी पडायची विद्यार्थ्यांना, त्यावेळेला या खिडकीमध्ये 3 विद्यार्थी बसवले जायचे। या 3 विद्यार्थ्यांना इथं जागा होती, या इथं ते विद्यार्थी बसायचे आणि इथं गुरुजींचा आपल्या बाबर गुरुजींचा फळा होता। इथं बसून आपल्याला सर शिकवायचे। आठवतंय का तुम्हाला? ज्या वेळेला ही इमारत धोकादायक स्थितीत झाली त्यावेळेला शाळा इथून आता आदर्श बालक मंदिर आहे तिथं हलवण्यात आले।